नमस्कार. खूप दिवसांनी आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकत आहोत. खूप दिवसांनी आपण या चॅनलवर भेटत आहोत आणि या चॅनलचं जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे नाव काय होतं आणि आता मी ते नाव चेंज केलेलं आहे. तर चला, एक महत्त्वाचा प्रश्न सर्वांच्या मनात. आता नवीन अकॅडमिक सेशन सुरू होणार आहेत. सर्वांचा प्रश्न असतो, कॅन आय टेक 2 डिग्रीज ॲट सेम टाइम? UGCचे रूल्स आणि नॉर्म्स काय आहेत? एकाच वेळी 2 डिग्री घेता येतात का? UGCचे नियम काय आहेत आणि त्यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे? त्यासाठी आपल्याला 2-3 UGCचे लेटर्स बघावं लागतील. सर्वात पहिले 2012 मध्ये, म्हणजे 2012 पर्यंत कोणीच ॲट अ टाइम 2 डिग्रीचा विचार करत नव्हतं. फॉरेन युनिव्हर्सिटीज 2 डिग्री देत होते, बट इंडियामध्ये तसा कन्सेप्ट नव्हता की ॲट अ टाइम 2 डिग्री करता येईल का. तर 2012 मध्ये पहिल्यांदा प्रश्न आला होता UGC समोर, टू कन्सिडर द इश्यू ऑफ परस्युइंग मोर दॅन 1 डिग्री सायमल्टेनियसली अँड जॉईंट डिग्री प्रोग्राम. काही असतात ना इंटिग्रेटेड कोर्सेस, BEd आणि MAd सोबतच. तर BEd MAd इंटिग्रेटेड कोर्स ऑफ 3 इयर्स, म्हणजे BEd 2 वर्षाचं, MAd 2 वर्षाचं करायचं काम नाही. 4 वर्षाचा जो कोर्स आहे टप्प्याटप्प्यानं तो 3 वर्षामध्ये इंटिग्रेटेड करू, असं जॉईंट डिग्री प्रोग्राम असे काही नवीन नवीन आलेत. BSc MSc इंटिग्रेटेड 5 वर्ष जे लागत होते नॉर्मली, 3 वर्ष BSc 2 वर्ष MSc, ते 4 वर्षातच BSc MSc इंटिग्रेटेड, हे असं असे जॉईंट डिग्री प्रोग्राम. किंवा ॲट अ टाइम 2 डिग्र्या घेता येतील का, याच्याबद्दल पहिल्यांदा प्रश्न आला 2012 मध्ये. तेव्हा UGCचे जे चेअरमॅन होते त्यांनी एक कमिटी कॉन्स्टिट्यूट केली आणि त्यांनी तिथे मांडलं की खाली पहा हे मुद्दे आहेत. टू परस्यू मोर दॅन 1 डिग्री प्रोग्राम सायमल्टेनियसली. त्या मीटिंगमध्ये काय ठरलं होतं की वेगवेगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू, त्यानंतर एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करणारे एक्सपर्ट लोक, UGC मधले काही लोक, काही IIT NIT IIM मधले जे आहेत डीन किंवा महत्वाच्या पोस्टवर असलेले प्रोफेसर, या सर्वांना आपला प्रस्ताव पाठवा आणि याच्यावर प्रत्येकाचे मत घ्या, जाणून घ्या काय करता येईल. तर पहिला मुद्दा असा होता, अ स्टुडंट एनरोल इन अ डिग्री प्रोग्राम अंडर रेग्युलर मोड may be allowed to pursue maximum 1 additional degree program simultaneously under ओपन किंवा डिस्टन्स मोड. त्यांनी या मीटिंगमध्ये पहिला मुद्दा मांडला होता की आपण जे विद्यार्थी रेग्युलर डिग्री घेत आहेत त्यांना रेग्युलर डिग्री सोबत डिस्टन्स लर्निंग किंवा ऑनलाईन लर्निंग किंवा आपण जे म्हणतो मुक्त विद्यापीठ, ओपन युनिव्हर्सिटी, याच्या अंतर्गत ते दुसरी डिग्री ॲट अ टाइम घेऊ शकतील का, याच्यावर तुमचं मत सांगा. परत सांगतो, आतापर्यंत परमिशन नाही, 2012 मध्येच हवा. आपण 2012चा लेटर बघतोय, यात फक्त सांगितलं की खालील मुद्द्यावर आम्ही चर्चा केली. ठीक आहे. However, 2 degree programs under regular mode may not be allowed simultaneously as it may create logistic, administrative and academic problem. एकाच वेळेला 2 रेग्युलर डिग्री घेता येणार नाही हे त्यांना स्पष्ट होतं 2012 मध्ये. बट एक रेग्युलर आणि एक ऑनलाईन असं करता येईल का, तुमचं मत सांगा. पुढचा मुद्दा असा होता, a student pursuing a degree program under regular mode may be allowed to pursue maximum 1 certificate, diploma, advanced diploma, PG diploma program simultaneously either in regular or open. हा, एखादा विद्यार्थी डिग्री घेत असेल रेग्युलर मोड मध्ये, तर तो रेग्युलर मोड मध्ये दुसरं काय घेऊ शकतो सोबत. एक तर सर्टिफिकेट कोर्स जो की 5-6 महिन्याचा असतो, डिप्लोमा कोर्स जो की 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा राहू शकतो, ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्स किंवा PG डिप्लोमा कोर्स. तर हा रेग्युलर किंवा ऑनलाईन किंवा डिस्टन्स मोडवर घेऊ शकतो का रेग्युलर डिग्री सोबत. पहिला मुद्दा असा आहे की रेग्युलर डिग्री सोबत त्याने दुसरी डिग्री ऑनलाईनच घ्यावी किंवा डिस्टन्स एज्युकेशन मध्येच घ्यावी किंवा मुक्त विद्यापीठातच घ्यावी. हे डन, पहिला मुद्दा. दुसरा होता, तो रेग्युलर मोडमध्ये डिग्री घेत असेल तर दुसरी डिग्री रेग्युलर मोडमध्ये फक्त सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा किंवा PG डिप्लोमा एवढंच घेऊ शकतो, डिग्री घेऊ शकत नाही रेग्युलर मोडमध्ये. ठीक आहे.
त्यानंतर जॉईंट डिग्री प्रोग्राम जे सांगितलं मी, BEd MAd सोबत मिळून किंवा BSc MSc सोबत मिळून, तर ह्या सगळ्या गोष्टीवर ओपिनियन घ्यायचं होतं. फर्दर द कमिटी वॉज ऑफ द ओपिनियन दॅट मिनिट्स मे बी सेंड टू द व्हाईस चान्सलर ऑफ ऑल युनिव्हर्सिटी, सगळ्या युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना हे पाठवण्यात यावं आणि त्यांचे कमेंट्स घ्यावे आणि मग फायनल डिसिजन आपण नंतर घेऊ. हे असं ठरलं 2012 मध्ये. त्यानंतर 14 मध्ये काही लोक कोर्टात गेले होते, 15 मध्ये कोर्टात गेले होते की अलाउड करा वगैरे असं तसं, आणि ते सीन क्रिएट झाला होता. 16 मध्ये एक नोटिफिकेशन आलं UGCचं, क्लॅरिफिकेशन ऑन द अलाउइंग स्टुडंट्स टू परस्यू 2 डिग्री सायमल्टेनियसली. त्यांनी स्पष्टीकरण काय दिलं बघा. द कमिशन हॅड सॉट द कमेंट्स ऑफ स्टॅच्युटरी काउन्सिल्स. The responses so far received do not endorse the idea of allowing the students to pursue 2 degree simultaneously. जे काही वेगवेगळे मत आले होते, ते मतांचं कोलॅबोरेशन करून UGCने सांगितलं की बरेच लोक अगेन्स्ट आहेत ॲट अ टाइम 2 डिग्री घेण्याचे. त्यामुळे 2016 पर्यंत ॲट अ टाइम 2 डिग्री घ्यायच्या का, तर UGCचं स्पष्ट मत आहे नाही, एका वेळेला एकच डिग्री घ्या. जे काही 2003चा फॉर्म्युला आहे आपला, therefore the university shall conduct their program in the accordance with the first degree and master degree regulation 2003 prescribed by UGC. जे UGC सांगितलं की पहिले बॅचलर डिग्री त्यानंतर मास्टर डिग्री सोबत नाही, पहिले एखादी फर्स्ट डिग्री होईल त्यानंतर मास्टर डिग्री होईल. सिक्वेन्स तोच राहील, बॅचलर मास्टर UG अँड देन PG. पहिले PG करतो नंतर UG करतो, नाही, पॅटर्न तोच आहे, UG नंतर PG. बट ॲट अ टाइम 2 डिग्री का नाही. 2016 पर्यंत उत्तर आहे नाही नाही नाही. ठीक आहे. त्यामुळे डू नॉट एंडोर्स द आयडिया ऑफ अलाउइंग द स्टुडंट टू परस्यू 2 डिग्री सायमल्टेनियसली. 2016चं मत काय आहे, नाही. त्यानंतर परत काही लोक फॉरेनवरून सर्टिफिकेट किंवा ऑनलाईन काही डिग्री घेतच होते आणि ते UGCच्या लक्षात आलेलंच होतं. त्यानंतर NEP 2020 आलं. त्यानंतर NEP मध्ये एक मुद्दा असा आला की लोकांना एम्प्लॉयमेंट मिळालं पाहिजे, एम्प्लॉयमेंटचे चान्सेस वाढले पाहिजे, तर ॲट अ टाइम 2 डिग्री घेऊ द्या, जर त्यांच्यात ती आहे पोटेन्शियल तर ते घेऊ द्या. तर 2022 मध्ये फायनली UGCने सांगितलं. खूप काही गोष्टी आहेत, पण त्याला महत्वाचं सांगतो. UGCने काय केलं तर गाईडलाईन्स. अ स्टुडंट कॅन परस्यू 2 फुल टाइम अकॅडमिक programs in physical mode provided that in such cases class timings of one program do not overlap with the class timings of other. At a time तुम्ही 2 रेग्युलर डिग्री घेऊ शकता. ॲट अ टाइम तुम्ही 2 रेग्युलर डिग्री घेऊ शकता. परत सांगतो मी काय, रेग्युलर प्लस रेग्युलर म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही 2 डिग्री घेऊ शकता. जसं की काही युनिव्हर्सिटीज आहेत, मुंबई युनिव्हर्सिटी आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, तिथे सकाळचे काही कोर्सेस असतात, मॉर्निंग कोर्स, आणि संध्याकाळचे असतात इव्हनिंग कोर्स. म्हणजे एखादं कॉलेज आहे की जे BA सकाळी आहे 7 ते 12, दुसरं कॉलेज आहे BComचं जे आहे 1 ते 5 किंवा 3 ते 7:30, असं काही जे काही असेल अवेलेबिलिटी, तसं मॉर्निंग आणि इव्हनिंग सेशन असं असेल तर तुम्ही ॲट अ टाइम 2 रेग्युलर मध्ये डिग्री घेऊ शकता. ॲट अ टाइम 2 रेग्युलर. ठीक आहे. बट मेक शुअर दॅट क्लास टायमिंग्स कोलॅबोरेट किंवा ते दोन्ही टायमिंग ओव्हरलॅप नाही झाले पाहिजे. ठीक आहे. आणि ते बरोबरच आहे की तुम्ही ॲट अ टाइम कुठे कुठे अटेंडन्स देणार आहात. दुसरा पॉईंट, अ स्टुडंट कॅन परस्यू, इथे लिहिले पहा, अ स्टुडंट कॅन परस्यू 2 academic programs, one in full time, that is physical mode, and other in open किंवा distance learning. म्हणजे हे पहिलं जे होतं, इथं होतं 1 नंबरला रेग्युलर 2 नंबरचा पॉईंट आहे की तुम्ही एक रेग्युलर घ्या आणि दुसरी ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग मुक्त विद्यापीठातून तुम्ही दुसरी डिग्री घेऊ शकता. एक रेग्युलर आणि एक ओपन युनिव्हर्सिटी. जेव्हा मी ओपन, मुक्त, डिस्टन्स, ऑनलाईन म्हणतो तेव्हा सगळं समजून घ्यायचं एकच आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक इग्नू आहे ओपन एज्युकेशन, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामधलं YCMOU, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. ठीक आहे.
तर रेग्युलर रेग्युलर चालेल किंवा रेग्युलर आणि ऑनलाईन चालेल. आता पहा, जेव्हा तुम्ही रेग्युलर घेता डिग्री त्यानंतर ऑनलाईनचा टायमिंगचा प्रश्नच नाही, कारण की ऑनलाईन त्यासाठीच आहेत की जे लोक जॉब करत असतील किंवा जे लोक काही बिझी आहेत त्यांना सॅटर्डे संडे ऑनलाईन एज्युकेशन होऊ शकते. त्यात काय असते 30-40% कंटेंट ऑनलाईनच होतो, 60-70 कंटेंट हा ऑफलाईन सॅटर्डे संडे कव्हर करू शकतात. असा कन्सेप्ट होता ऑनलाईनचा किंवा ओपन किंवा मुक्त विद्यापीठाचा. तर जे लोकांना वेळ नाहीये ते शनिवार रविवार शिकू शकतात किंवा तुम्हाला तुमचा वेळ काढून तुम्ही संध्याकाळी ऑनलाईन लेक्चर करू शकता किंवा जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही असाइनमेंट त्या केंद्रावर जाऊन सबमिट करू शकता आणि अटेंडन्स तिथे काही कंपल्शन नाही आहे. तुमच्या वेळ काढून तुम्ही शिक्षण घेऊ शकता, असं ते मुक्त होतं. दुसरं एक नवीन पॉईंट तिसरा, डिग्री और डिप्लोमा प्रोग्राम अंडर द ऑनलाईन मोड शॅल बी परस्यूड विथ ओनली सच हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट विच आर रिकग्नाइज बाय UGC किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा स्टॅच्युटरी कौन्सिल. हे स्टॅच्युटरी कौन्सिल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, UGC यांनी रेकग्नाइज केलं असेल तरच तुम्ही ऑनलाईन किंवा मुक्त विद्यापीठ किंवा डिस्टन्स लर्निंगमध्ये डिग्री घेऊ शकता. शासन मान्यता पाहिजे, UGCची मान्यता पाहिजे. जसं इग्नूला आहे, YCMOUला पण आहे. ठीक आहे. अदर पण ओपन युनिव्हर्सिटी खूप सारे आहेत. उत्तराखंडची पण एक ओपन युनिव्हर्सिटी आहे. वेगवेगळ्या स्टेटच्या आपापल्या ओपन युनिव्हर्सिटी आहेत, भरपूर आहेत. त्यानंतर तुम्ही डिग्री और डिप्लोमा प्रोग्राम अंडर द गाइडलाइन शॅल बी गवर्न बाय द रेग्युलेशन नोटिफाईड बाय द UGC अँड ऑल्सो रिस्पेक्ट टू स्टॅच्युटरी प्रोफेशनल काउन्सिल्स वेरेवर अप्लिकेबल. म्हणजे प्रोफेशनल काउन्सिल म्हणजे काय, जसं इंजिनिअरिंगचं असेल तर AICTE, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे. तर यांची मान्यता लागेल किंवा वेगवेगळे जे UGCचे बॉडीज आहेत त्यांची मान्यता लागेल किंवा त्यांच्या गाईडलाईन्सच्या अंडरच तुम्ही त्या डिग्री घेऊ शकता. आणि हा एक शेवटचा महत्त्वाचा पॉईंट होता, दिस गाईडलाईन शॅल कम इन टू इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ देअर नोटिफिकेशन बाय UGC. याला मी स्टार करतो, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. 5वा पॉईंट जो आहे आपला हा महत्त्वाचा आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता काय सांगितलं यांनी या नोटिफिकेशनमध्ये, काय सांगितलंय, तुम्ही एक तर मित्रांनो रेग्युलर प्लस रेग्युलर डिग्री घेऊ शकता, तुम्ही एक तर रेग्युलर प्लस ऑनलाईन घेऊ शकता. एक मिनिट, मी हे सगळं क्लिअर करतो. ठीक आहे. आता बघा 2022 मध्ये काय सांगितलं की तुम्ही रेग्युलर प्लस रेग्युलर घेऊ शकता, रेग्युलर प्लस ऑनलाईन किंवा मुक्त विद्यापीठ किंवा डिस्टन्स लर्निंग घेऊ शकता. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं. बरोबर. ठीक आहे. आता त्यांनी इथे अजून याचा उल्लेख नाही केला की हे कधी लागू होईल किंवा काय लागू होईल. यांनी काय सांगितलं इथं, धिस गाईडलाईन्स शॅल कम इन टू इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन. नोटिफिकेशन डेट काय आहे, 2022. कुठला महिना आहे तो, एप्रिल महिना बहुतेक, 13 एप्रिल 2022. म्हणजे 13 एप्रिल 2022 नंतर जे लोक ऍडमिशन घेतील, बरोबर, 13 एप्रिल 2022 नंतर जे लोक ऍडमिशन घेतील त्यांच्याच ऍट अ टाइम 2 डिग्री व्हॅलिड राहतील. याच्या आधी म्हणजे 2022 एप्रिलच्या आधी ज्यांनी ऍडमिशन घेतले असेल किंवा ज्यांनी डिग्री कंप्लीट केली ऍट अ टाइम 2, त्यांच्या सगळ्यांच्या इनव्हॅलिड आहेत. 2022 एप्रिल किंवा हे नोटिफिकेशन जेव्हापासून आलं तेव्हापासूनच रेग्युलर किंवा रेग्युलर आणि ऑनलाईन असंच. सध्या यात असं कुठंच उल्लेख नाही की दोन्ही ऍट अ टाइम तुम्ही ऑनलाईन डिग्री घेऊ शकता का किंवा दोन्ही ऍट अ टाइम डिस्टन्स एज्युकेशन घेऊ शकता का, असा उल्लेख कुठेच नाही आहे सध्या 2022 मध्ये. ठीक आहे, तो नंतर उल्लेख आलेला आहे, पुढे उल्लेख आहे. नाही सॉरी, याच्यामध्येच तो उल्लेख आहे. एकच मिनिट इथे बघा, आपण एक महत्वाचा पॉइंट मिस करतोय. ठीक आहे, एकच मिनिट मागे जाऊ आपण. रेग्युलर ऑनलाईन रेग्युलर आणि ऑनलाईन. एकच मिनिट, हे बघा इथं बघा, 2 ऑनलाईन प्रोग्राम सायमल्टेनियसली. म्हणजे आता क्लिअर झालंय.
आता क्लिअर झाले की तुम्ही इथं बघा रेग्युलर प्लस रेग्युलर प्रोव्हाइडेड दॅट दोन्ही याचे टायमिंग ओव्हरलॅप नाही झाले पाहिजे. एक रेग्युलर एक ऑनलाईन किंवा डिस्टन्स चालून जाते किंवा दोन्ही ऑनलाईन दोन्ही डिस्टन्स चालून जाईल. तुम्ही ॲट अ टाइम 2 डिग्री घेऊ शकता. कधीपासून? एप्रिल 2022 नंतर. याच्या आधी ज्यांना काही केलं असेल ह्या काड्या 2 डिग्री घेतल्या असेल त्यांच्या सगळ्यांचे इनव्हॅलिड. ते कधी सांगितलं? 2022 मध्ये सांगितलं. 2022 मध्ये सांगितलं. दिस गाईडलाईन शाल कम इन टू इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ दिस नोटिफिकेशन. नो retrospective benefit can be claimed by the student who have already done 2 academic programs simultaneously prior to the notification of these guidelines. याच्या आधी ज्यांनी कोणी केलं असेल 2 डिग्री सायमल्टेनियसली त्यांना याचा बेनिफिट भेटणार नाही. मागील तारीखमध्ये लागणार नाही. ठीक आहे. मागच्या तारखेमध्ये हे नोटिफिकेशन लागू होणार नाही. कळालं का काय म्हणतोय तो? ठीक आहे. बरं जणाला काय वाटते 2022 मध्ये सांगितलं होतं की आधीच लागू होईल तर नाही. ठीक आहे. हे जे नियम आहेत एप्रिल 2022 नंतर जे लोक डिग्री घेतील ॲट अ टाइम 2 त्यांनाच आहेत. याच्या आधी ज्यांनी 2 घेऊन बसले त्यांचे ते इनव्हॅलिड आहेत. ठीक आहे. पुढं द अबव गाईडलाईन शॅल बी अप्लिकेबल ओनली टू द स्टुडंट्स. हे महत्वाचं. हे फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि जे लोक पीएचडी करतायत किंवा रिसर्च वर्क करतायत परस्युइंग अकॅडमिक प्रोग्राम्स अदर दॅन पीएचडी प्रोग्राम. पीएचडी प्रोग्राम सोडून जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना हे नियम लागू आहेत. पण जे पीएचडी करतायत त्यांना हे नियम लागू नाहीत. पीएचडी वाला माणूस दुसरी डिग्री ॲट अ टाइम करू शकत नाही. 2022 मध्ये स्पष्ट सांगितलं होतं. तर तुम्ही तुमचं इयर पाहून घ्या आपण कधी पास आउट आहोत काय आहोत काय नाही. पण घाबरू नका. पुढे एक आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी नंतर 2022च्या आधीच्या लोकांना पण एंट्री देऊन टाकली. फक्त पीएचडीचा नियम अजूनही कायम आहे की पीएचडी करत असताना तुम्ही दुसरी डिग्री घेऊ नका. कारण तुम्हाला पूर्ण टाइम डेडिकेशन तुम्हाला त्या पीएचडीच्या कामसाठी द्यायचं आहे. थेसिस आहे, कोर्स वर्क आहे, अदर गोष्टी आहेत, रिसर्च करा. पूर्ण वेळ पीएचडीसाठी द्यायचा आहे. तर तुम्ही दुसरी डिग्री घेऊ नका. हा त्या पीएचडी रिलेटेड एखादा सर्टिफिकेट कोर्स असेल ऑनलाईन तर कुठला दुसरा कोर्स असेल तर तुम्ही तुमच्या गाईडची किंवा रिसर्च सेंटरची परमिशन घेऊन तुम्ही एखादा कोर्स करू शकता सर्टिफिकेट कोर्स. बट डिग्री घेता येणार नाही. ना कुठली पीजीची डिग्री ना कुठली यूजीची डिग्री. ऑनलाईन पण नाही आणि ऑफलाईन मध्ये पण नाही. परत सांगतोय पीजी चालू असताना पीएचडी चालू असताना ऑनलाईन पण डिग्री घेता येणार नाही. म्हणजे मुक्त विद्यापीठातून पण डिग्री घेता येणार नाही. हे नियम आहेत. बरेच लोक घेतात कारण की त्यांना माहीत नसते. बट तुमच्या कलिगनं कधी क्लेम केला तर तुमच्यावर टांगती तलवार आहे. ठीक आहे. तुमच्या मित्रांनी तुम्हाला साथ दिली पाहिजे. तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणी अडथळा आणला नाही पाहिजे. बेस्ड ऑन द अबव गाईडलाईन्स द युनिव्हर्सिटीज कॅन डिवाइज मेकॅनिझम्स थ्रू देअर स्टॅच्युटरी बॉडीज फॉर अलोविंग द स्टुडंट्स टू परस्यू 2 अकॅडमिक प्रोग्राम सायमल्टेनियसली ॲज मेन्शन अबव. आता यांचं म्हणणं आहे की या गाईडलाईनच्या भरोश्यावर आता आपापल्या विद्यापीठांनी हे नियम लागू करावे आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ॲट अ टाइम 2 डिग्री ॲडमिशन घेऊ द्यावी. आणि त्रास देऊ नका. कारण की कसं आहे मी ॲट अ टाइम 2 रेग्युलर मोड डिग्री घेतोय तर दोघं विचारतील आम्हाला टीसी द्या मागची. तुम्ही एका टायमाला एकाच ठिकाणी टीसी देणार ना. एकाच ठिकाणी टीसी देत असताना दिल्यानंतर तिथून एखादं त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन तिच्यावर लिहून की ऑलरेडी टीसी इथं सबमिट आहे पण या विद्यार्थ्याला दुसरीकडे घ्यायचं आहे तुम्ही त्यांना परमिशन द्या. बरेच लोक अडवतात. विद्यापीठवाले अडवतात. त्यांनी इथं सांगितलेलं आहे पहिल्या पेजवरच की तुम्ही अडवू नका. एक विद्यार्थी कुठे कुठे टीसी देणार आहे. ऑल द युनिव्हर्सिटीज अँड देअर एफिलिएटेड कॉलेज इन्स्टिट्यूशन. इथं पहा परत वाचतोय. ऑल द युनिव्हर्सिटीज अँड देअर एफिलिएटेड कॉलेजेस इन्स्टिट्यूशन्स आर रिक्वेस्टेड टू इम्प्लिमेंट दिस गाईडलाईन्स फॉर द बेनिफिट ऑफ स्टुडंट्स. तुम्ही त्यांची अडवणूक करू नका. ठीक आहे. हे स्कर्ष सगळी आहे. ही आता एनईपी 2020 पासून त्यांनी हे सगळ्या गोष्टी लागू केलेल्या आहेत. ठीक आहे. आतापर्यंत या नोटिफिकेशन मध्ये काय होतं 2022च्या याच्या आधी जर कोणी 2 डिग्री घेतल्या असेल त्यांचे सगळ्यांचे इनव्हॅलिड आहेत. एप्रिल 22 नंतर जे ऍडमिशन घेतील त्यांच्या डिग्री व्हॅलिड राहतील. बट नवीन नोटिफिकेशन मध्ये काय केलं जो शेवटचा पॉईंट होता धीस गाईडलाईन्स म्हणजे 2022च्या याच्यातला जो पॉईंट होता धीस गाईडलाईन्स शॅल कम इन टू इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ देअर नोटिफिकेशन बाय द UGC. No retrospective benefit can be claimed by the students who have already done 2 academic programs simultaneously prior to the notification of these guidelines. जे 2022 मध्ये सांगितलं होतं UGC ने की हे नियम लागू होतील एप्रिल 2022 पासूनच.
जे याच्या आधी ज्यांनी घेतलं असेल त्यांना याचा बेनिफिट भेटणार नाही आणि त्यांच्या दोन्ही डिग्री जर तुम्ही घेतल्या असेल तर ते इनव्हॅलिड राहतील. तर तो पॉईंट बदलून थोडंफार मॉडिफिकेशन केलंय युजीसीने. त्यांना बरेच कंप्लेंट आले होते की नाही आता आम्ही तर घेतलं 2 डिग्री पण आता अलाउड करा, असं करा तसं करा. तर आपलं डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, थोडे शिथिलता देतातच. दिस गाईडलाईन शॅल कम इन टू इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ देअर नोटिफिकेशन. जेव्हापासून हे नोटिफिकेशन आलं तेव्हापासून ही गाईडलाईन आता लागू होतील. इथे सांगितलंय प्रोव्हाइडेड दॅट 2 academic programs pursued simultaneously before issuing of these guidelines in accordance with the UGC first degree and master degree regulations किंवा ordinances of the university किंवा university concerns and by the following norms prescribed by the statutory professional councils and the distance education councils, distance education bureau of UGC wherever applicable shall be treated as valid. आता यांचं म्हणणं काय आहे, 2025 मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 2022 मध्ये शेवटचा पॉईंट टाकला होता तो आम्ही मॉडिफाय करतो. हा जो पॉईंट होता 2022 मध्ये शेवटचा 5वा पॉईंट, हा जो 5वा पॉईंट होता पूर्ण, हा आम्ही चेंज करतो. या 5व्या पॉईंट मध्ये काय सांगितलं 2022 मध्ये की हे नियम आजपासून लागू झालेले आहेत, एप्रिल 2022 पासून. याच्या आधी ज्यांनी 2 डिग्री घेतल्या त्यांचे इनव्हॅलिड राहतील. याचा बॅक डेट मध्ये बेनिफिट भेटणार नाही असं सांगितलं होतं. इथून पुढे जे घेतील त्यांचे व्हॅलिड राहतील असं सांगितलं होतं 2022 मध्ये. 2025च्या युजीसी नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलं जूनच्या, की ज्या लोकांनी हे नोटिफिकेशन म्हणजे 22च्या आधी 25च्या आधीचे नोटिफिकेशन म्हणजे 5 जून 2025च्या आधीचे 2 डिग्री घेतले असतील, मग ते कधी घ्या, 22 मध्ये घ्या, 17 मध्ये घ्या, 16 मध्ये घ्या, 18 मध्ये घ्या, 20 मध्ये घ्या, 19 मध्ये घ्या, 24 मध्ये घ्या, 25 मध्ये घ्या. या नोटिफिकेशन याच्या आधी जर तुमच्याकडे 2 डिग्री असतील तरी ते आम्ही व्हॅलिड ठरवू, शॅल बी ट्रीटेड ॲज व्हॅलिड. आणि याची कॉपी, मॉडिफाईड व्हर्जनची कॉपी या गाईडलाईनची सगळ्या युनिव्हर्सिटीत पाठवून द्या. ऑल द युनिव्हर्सिटीज अँड देअर एफिलिएटेड कॉलेजेस institutions are requested to implement these guidelines for the benefit of the students. ठीक आहे. आता पहा 5वा मुद्दा कसा बदललेला आहे बघा. आता ही गाईडलाईन्स होते आणि हा 5वा पॉईंट बदलला आता. ठीक आहे. तो 5वा पॉईंट कसा होता, असा होता छोटासा. आता इथं बघा 5वा पॉईंट किती मोठा झालेला आहे. हा 5वा पॉईंट आहे. आता यात काय सांगितलं, याच्या आधी जर घेऊन टाकले असेल 2 डिग्री तरी घाबरू नका, तुमचे व्हॅलिड राहतील. तो वाचले, बरेच लोक वाचले असतील. चला आता पुढचा एक पॉईंट तोच आहे, द अबव गाईडलाईन शॅल बी अप्लिकेबल ओनली टू द स्टुडंट्स परस्युइंग अकॅडमिक प्रोग्राम्स. जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठीच आहे. अदर दॅन पीएचडी प्रोग्राम. जर एखादा विद्यार्थी पीएचडी करत असेल तर त्याने कुठलीच डिग्री सोबत करायची नाही. ना ऑनलाईन, ना रेग्युलर, ना फिजिकल, ना डिस्टन्स, ना कुठलीच. एखादा सर्टिफिकेटचा कोर्स करू शकतो, प्रोव्हाइडेड दॅट त्याने एनओसी घ्यायची त्याच्या गाईडकडून किंवा रिसर्च सेंटरकडून. ते सर्टिफिकेट पीएचडी रिलेटेड असावं. मी पीएचडी करत आहे फॉर एक्झाम्पल झूलॉजीमध्ये, तुम्हाला झूलॉजीला बेनिफिट होणार एखादा कोर्स जर असेल तर मी माझ्या गाईडला किंवा माझ्या रिसर्च सेंटरला विचारूनच मी ते कोर्स, सर्टिफिकेट कोर्स करेल जे माझ्या पीएचडीचा बेनिफिट होईल असं. ठीक आहे. आय होप सो सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता आपण फास्टमध्ये पॉवर पॉईंट बघूया, त्यामध्ये आपण ह्या गोष्टी आपल्या क्लिअर करूया. कॅन आय टेक 2 डिग्री ॲट द सेम टाइम? येस. द आन्सर इज येस. यू कॅन डेफिनेटली टेक 2 डिग्रीज ॲट अ टाइम. नेक्स्ट, एका वेळेस 2 डिग्री घेतात का? हो. 2 डिग्री घेण्यासाठी युजीसीचे नियम काय आहेत ते बघितले आपण. सरकारी सेवेत असताना डिग्री घेता येते का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की मी जॉब करतोय, मित्रांनो मी गव्हर्नमेंट जॉब करतोय, मी क्लर्क आहे कोर्टात, मी क्लर्क आहे एसबीआय मध्ये, मी टीचर आहे एका स्कूलमध्ये, मी टेक्निकल इंजिनियर आहे कुठल्या तरी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये, तर मी डिग्री घेऊ शकतो का? तर सरकारी सेवेत असताना डिग्री घेण्यासाठी बिग नो आहे. बिग नो. नो, यू कांट टेक डिग्री while you are performing your duty for any government. आता बरेच लोक आहेत, सर आम्ही आर्मीमध्ये आहोत, सीएपीएफ, सीआरपीएफ, इकडे तिकडे आम्ही आर्मीमध्ये आहोत, पण आम्ही आमच्या गावाकडे बीएडला ऍडमिशन घेऊ का? तर ते घेऊन टाकता. ठीक आहे. जॉब करत असताना तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेऊ शकत नाही, कारण की तुम्ही वेळ कुठे दिलाय. तुम्ही तुमचे जॉब करत असताना तुम्ही कॉलेजला कधी गेलेत? बिग नो आहे. बट याच्यामध्ये पण काही सरकारी सेवांचे नियम आहेत, त्यामध्ये सांगितलेलं आहे जर तुमचं डिपार्टमेंट किंवा तुमची हायर ऑथॉरिटी जर तुम्हाला परमिशन देत असेल की तुम्ही हायर एज्युकेशन करू शकता वाईल परफॉर्मिंग युअर ड्युटी, प्रोव्हाइडेड दॅट त्या ड्युटीला कुठल्याही गोष्टीने हॅम्पर नाही झालं पाहिजे तुमचं
जे काय म्हणतो आपण कार्यक्षमता किंवा त्या कामामध्ये कुठलाही अडथळा नाही आला पाहिजे, सुरळीत काम करून जर तुम्ही डिग्री घेऊ शकत असाल तर तुम्ही डिग्री घ्या. ऑनलाईन डिस्टन्स एज्युकेशन जे काय असेल ते, बट तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल, NOC लागेल ज्या विभागात तुम्ही काम करता त्यांची, प्लस एक कन्सेप्ट आहे स्टडी लिव्ह. जर अभ्यासासाठी 6 महिने 1 वर्ष सुट्टी भेटत असेल आणि तुमचं विभाग तुम्हाला परमिशन देत असेल तर तुम्ही घेऊ शकता. बट सरळ मी सांगतोय, जे जॉब करतायत गव्हर्नमेंट जॉब, आता कशाला डिग्री करायची? प्रमोशनसाठी काही लागत असेल, डिस्टन्स एज्युकेशनमधून मी पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, माझं प्रमोशन किंवा कुठल्या भत्त्यामध्ये फायदा होत असेल, तुम्ही तुमच्या वरिष्ठांचं सल्ला घेऊन, जिथे तुम्ही काम करता त्याच्या हायेस्ट ऑथॉरिटीचा सल्ला घेऊन, त्यांची NOC घेऊन, त्यांची परमिशन घेऊन शिकू शकता. पण असं झालं नाही पाहिजे तुम्ही त्यांची परमिशन न घेता तुम्ही ऍडमिशन घेऊन टाकली डिस्टन्सला, नंतर तुम्ही सर्टिफिकेट जॉईन केलं आणि सांगितलं की आता मला याचे फायदे देऊन टाका, तर त्यांनी तुमच्यावर प्रश्न विचारले नाही पाहिजे किंवा तुमची सर्व्हिस धोक्यात नाही आली पाहिजे. ठीक आहे. ऑनलाईन आणि डिस्टन्स एज्युकेशनचे नियम. ठीक आहे. पुढे आता तुम्ही हे करू शकता. हे बघा, पहिला काय होतं आपलं, रेग्युलर डिस्टन्स कॉम्बिनेशन चालते, दुसरं आहे डिस्टन्स डिस्टन्स कॉम्बिनेशन चालते, तिसरं आहे रेग्युलर रेग्युलर कॉम्बिनेशन चालते. मग तुम्ही एक UG प्लस एक PG, एक PG प्लस अनादर PG, एक UG प्लस UG प्लस डिप्लोमा, डिप्लोमा प्लस डिप्लोमा, काही करा ऍट अ टाइम, 2 काही करा. रेग्युलर करा, ऑनलाईन करा, एक ऑनलाईन एक रेग्युलर, रेग्युलर रेग्युलर, ऑनलाईन ऑनलाईन, काही करा, काही करा, चालून जाते. प्रोव्हाइडेड दॅट जर तुम्ही दोन्ही रेग्युलर करत असाल, दोन्ही फिजिकल मोड मध्ये घेत असाल तर टायमिंग ओव्हरलॅप झाली नाही पाहिजे. बाकी डिस्टन्स रेग्युलरचा टायमिंगचा प्रश्नच नाही आहे. ठीक आहे. पुढे आहे यस, UGC अलाउज इट. अ स्टुडंट मे परस्यू 2 फुल टाइम प्रोग्राम्स इन अ फिजिकल मोड सब्जेक्ट टू द कंडिशन. कंडिशन काय आहे? टायमिंग ओव्हरलॅप झालं पाहिजे. 1 रेग्युलर अँड 1 ऑनलाईन हे तर चालतेच, 2 ऑनलाईन हे पण चालतेच, काही अडचणच नाहीये. पुढं, सरकारी सेवेत असताना डिग्री घेऊ शकता का? होय, पण मी तर होय लिहिलंय. बट तुम्हाला काय सांगितलं मी होयच्या आधी काय बोललो आपण, संबंधित विभागाची पूर्व परवानगी NOC आवश्यक आहे. बहुतेक वेळा डिस्टन्स किंवा ऑनलाईन मोडमध्ये शिक्षण घेण्यास परवानगी दिली जाते. संबंधित सेवा नियम वाचावेत, विभागाकडून NOC घ्यावी, पदोन्नती किंवा इतर प्रशासकीय बाबींवर परिणाम होणार नाही याची खात्री करावी. ठीक आहे. कॅन अ PhD स्टुडंट परस्यू 2 प्रोग्राम सायमल्टेनियसली? नो. PhD वाला विद्यार्थी फक्त PhDच करेल, दुसरं काहीच करायचं नाही, पूर्ण वेळ PhDला द्यायचा. द ड्युएल प्रोग्राम गाईडलाईन्स डू नॉट अप्लाय टू द PhD प्रोग्राम. हे जे UGCचे नियम आहेत हे फक्त अकॅडमिक स्टुडंटसाठी आहेत, PhD वाल्यांसाठी नाही. चला, थँक्यू. मला वाटते तुमच्या खूप साऱ्या डाऊट क्लिअर झाल्या असतील. जे काही डाऊट होते तुमचे ते क्लिअर झाले असतील. आय होप सो. काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका. याचे PDF पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे ते जॉईन करा. त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता तुमच्या शिक्षणाचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही ॲट अ टाइम 2 डिग्र्या करत असाल तर तुम्हाला माहिती आहे कशासाठी करायची आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या काही डिग्र्या तुम्ही घेत असाल तर तुमच्या अकॅडमिक ग्रोथसाठी फायदा झाला पाहिजे. तुम्ही कुठं भटकले नाही पाहिजे. एक डिग्री वेगळ्या स्ट्रीमची, एक डिग्री वेगळ्या स्ट्रीमची, आणि मी दोन्हीकडेही ट्राय करून पाहतो तर त्या गोष्टी कधी कधी अडचण येतात. एक उदाहरण होतं की एकाने सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं, बट त्याला अकाउंट किंवा कॉमर्स सेक्शनमध्ये जॉबसाठी अप्लाय करायचं होतं. तर तिथे सरळ लिहिलं होतं की तुम्ही स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स किंवा कॉमर्स स्ट्रीममधले असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्या पोस्टसाठी. तर त्याने अकाउंट किंवा या रिलेटेड पोस्टला, या रिलेटेड कोर्स घेतला आणि त्यानंतर तो आता विद्यार्थी दोन्ही फॉर्म भरू शकतो. एनी ग्रॅज्युएटचा तो भरू शकतो, बट असे काही अकाउंटंट किंवा लिपिक किंवा स्टॅटिस्टिक्स रिलेटेड जॉब आले तोही आता एलिजिबल आहे, कारण त्याकडे दोन्ही स्ट्रीमच्या डिग्री आहेत. तो तेव्हा या केसमध्ये तुम्ही असं करू शकता. ठीक आहे. तर एका टाइमला 2 डिग्री घेता येतात का? यस, काही अडचण नाही, तुम्ही घेऊ शकता. चलो, अजून काही सांगायचं होतं का? यामध्ये काही सांगण्यासारखं नाहीये.
तुम्हाला सगळे तुम्ही शेअर केलेलेच आहेत. चला ठीक आहे, बाय बाय. शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करा नक्की.